या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता मालिका खूपच छान वळणावरती आलेली आहे। स्वतः आता रविराजांनी आपले सगळे सोर्स कामाला लावत आता पूर्णपणे सायलीला न्याय मिळवून द्यायचं ठरवलंय आणि आता अर्जुनची मदत करायची ठरवले। पण प्रेक्षकांनो रविराजांना तरी आता कुठे माहिती आहे की या सगळ्यामध्ये ते फक्त सायलीची मदत करत नाहीयेत तर ते स्वतःची मदत करतायत। सायली फक्त निमित्त मात्र आहे, त्यांना स्वतःच्या मुलीचं सत्य समजदार आहे। नक्की आता या सगळ्यामध्ये काय घडणार आहे किंवा हे सगळं काय आहे सगळं या आता व्हिडिओमध्ये पाहूया। रविराजांच्या हात रिपोर्ट कसे पोहोचलेत सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रेक्षकांनो इकडे प्रियाच्या बहिणींची एंट्री आपण आजच्या भागात पाहिलेली आहे। प्रियाच्या बहिणी आता इकडे सेम टू सेम प्रिया, हवऱ्या हपऱ्या, पैशाला भुकेलेल्या, तशाच मॉडर्न लाईफ अशा हव्या असणाऱ्या किंवा आता काही न मिळाल्याने अशा एकदम उतावळ्या झालेल्या अशा प्रकारच्या या सगळ्या आता तिच्या बहिणी एंट्री करतात बबले 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 करत आणि बरोबर त्या आता बबलीला ओळखतात। बरं हे सगळं प्रेक्षकांनो चालू असताना मुळातच या सगळ्यामध्ये आता मैनावती आणि सदाशिव हे दोघ जण खूपच गडबडतात। मैनावती आणि सदाशिव यांना आता मुळातच कळत नाहीये की हा सगळा काय प्रकार चाललाय, यांना इथं कुणी बोलवलं, आपण बरे मजा करत होतो, हे इकडे येण्याचं कारणच काय। आणि त्यानंतर त्या आता प्रियाला बबले 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 म्हणत चिकटतात। अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ही बबली नाहीये, पण त्याच वेळेला अर्जुनला क्लिक होतं काय चाललंय हे सगळं। म्हणजे खरं तर ह्या सगळ्याच जणी आता प्रिया सारख्याच दिसतायत, उतावळ्या तन्वी सारख्याच। काय आहे हे सगळं, का मला या सगळ्यामध्ये असं सारखं राहून वाटतंय की ही यांच्या फॅमिलीतली मेंबर आहे आणि सायली कधीच असू शकत नाही यांच्या फॅमिलीतली मेंबर असं म्हणत आता अर्जुनचा दृढ निश्चय होतो की काहीही झालं तरी सॅम्पल हे दिलेच पाहिजेत। बरं आता हा सगळा प्रकार बघितल्यावरती सायली पण प्रेक्षकांनो थोडीशी गडबडते की आपल्या बहिणी या अशा, म्हणजे तिला कळतच नसतं की आपण इतके वेगळे कसे काय झालोय। आणि अर्जुनच्या पण डोक्यात सेम प्रश्न येतो। या सगळ्या गडबडीमध्ये तो आता ताबडतोब मैनावतीचे DNA सॅम्पल घेतो आणि हे सगळं करत असताना DNA सॅम्पल पाठवण्याची सोय करतो। इकडे का कोणास ठाऊक पण अश्विनला पण अस्वस्थ वाटत असतं। अश्विनला सुद्धा कळत नसतं की आपल्यासोबत काय होतंय, आपल्याला काय हे सगळं असं वाटतंय की ह्या तन्वीच्याच बहिणी आहेत, त्यांचं वागणं बोलणं नाही आणि तो मनातनं विचार झटकून टाकतो आणि आता तो प्रियाकडे पाहायला लागतो। प्रिया म्हणते अश्विन मला नाही माहिती आहे कोण आहे त्या, या माझ्या बहिणी शक्यच नाहीये। यावरती आता इकडे मैनावती आणि सदाशिव सांगायला लागतात असं काय करतेस, अगं ही नाही तुमची बहीण, ही सायली आहे ना, ही तुमची बहीण आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघं जण सगळं हे सांगितल्यावरती अस्मिता म्हणते पण तुम्हाला का वाटतंय असं की तुमच्या म्हणजे आता हीच तुमची बहीण आहे म्हणून असं म्हटल्यावरती आता इकडे पटकन अस्मिता बोलून जाते की ह्या तर सगळ्या तन्वी सारख्याच दिसतायत बघा तरी। त्या लगेच आता इकडे प्रियाच्या गळ्यातला नेकलेस किंवा प्रियाने घातलेले कपडे हे दागिने बघण्यामध्ये सेम टू सेम प्रिया सारख्याच असतात आणि म्हणूनच आता इकडे खूप मोठा सगळ्यांना धक्का बसतो की काहीतरी गडबड आहे हे 100%। आणि त्याच वेळेला मग आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते सायलीजा तुझ्या बहिणींची भेट घे। यावरती मैनावती म्हणते हो बघ तरी तुझ्या बहिणींना तुझी आता किती काळजी आहे किंवा तुझ्या बहिणी या सगळ्यामध्ये आता तुला भेटायला किती उत्सुक आहेत। मैनावती लगेच सायलीला सांगते, सायली त्यांची भेट घेते आणि त्यानंतर त्या तिघी जणी मात्र आता सायलीचे कपडे, सायलीचे दागिने, सायलीचा मोठेपणा हे सगळं पाहत असताना आता मात्र इकडे अर्जुनची खूप खात्री पटते। त्या सायलीला सांगतात खरंच तू नशीब काढलंस की या सगळ्यामध्ये तू आता इथे या इतक्या मोठ्या घरामध्ये आलीस, खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे की तुला हे सगळं वैभव मिळालं। आता मात्र प्रेक्षकांनो खूप मोठा धक्का अर्जुनला बसतो आणि अर्जुन आता सगळ्यांचे सॅम्पल चैतन्याला देतो, कारण ह्या सायलीच्या बहिणी सुद्धा वाटत नाही, हे सायलीचे आई वडील सुद्धा वाटत नाही, काहीतरी गोम आहे किंवा काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्या कारणाने तो चैतन्याला देतो। चैतन्य म्हणतो अर्जुन मला काय वाटतं माहितीये का, हे आपण डायरेक्ट नेऊन देण्यापेक्षा जर का आपण या सगळ्यामध्ये आता हे रिपोर्ट आहेत ते रविराज सरांच्या मदतीने हे केले तर यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन बरोबर आहे, मला सुद्धा तुझं म्हणणं पटलेलं आहे, म्हणजे मी सिनियरला बोलून घेतो आणि त्याच्या ओळखीने एका दिवसात ताबडतोब रिपोर्ट मिळतील, कारण आतापर्यंत या क्षेत्रामध्ये वावरत असताना
त्यांना त्यांना आता म्हणजे बरेच अनुभव किंवा बरचसं हे गाठीशी असणार आहे आणि त्यामुळे तो आपली मदत नक्कीच करू शकतो असं म्हटल्यावर ती ताबडतोब अर्जुन आता रविराजांची भेट घ्यायचं ठरवतो आणि तो आता चैतन्याला सांगतो की लवकरात लवकर विदिन 24 तासामध्ये आपल्याला हे रिपोर्ट मिळू दे। मग त्यानंतर आता इकडे प्रिया हे सगळं ऐकते। नालायक प्रियाने अर्जुन आणि म्हणजे चैतन्याचं बोलणं प्रेक्षकांनो ऐकलेलं आहे आणि त्यानंतर आता इकडे प्रिया या सगळ्यामध्ये विचार करायला की नाही काही केलं तरी मला हे रिपोर्ट बदलायला पाहिजे। मग आता ती फोन करून आपल्या एका माणसाला कामाला लावते की हा चैतन्य कुठे रिपोर्ट घेऊन जाणार आहे त्याची आता इत्थंभूत माहिती काढा असं म्हणत मग आता लगेचच इकडे चैतन्याला पाठलाग करण्यासाठी माणसं येतात। पण प्रियाचा हा डाव असा फसणार असतो कारण या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त म्हणजे रविराजच आता हे सगळं घडवून आणणार असतात आणि त्यामुळे खूप मोठी आता परीक्षाच प्रियाची असणार असते प्रेक्षकांनो। इकडे रविराजांना अर्जुन भेटायला येतो, घडला प्रकार सांगतो आणि तो रविराजांना सांगायला लागतो सिनियर मला का कोणास ठाऊक राहून असंच वाटते की हे सायलीचे आई वडील नाहीयेत म्हणून मला तुझी मदत पाहिजे। चैतन्य एका ठिकाणी रिपोर्ट द्यायला चाललाय, तुझ्या ओळखीच्या त्यांना सांग की 24 तासाच्या आत मला रिपोर्ट पाहिजे असं म्हटल्यावर ती ताबडतोब लगेचच आता इकडे सांगायला लागतात रविराज पण तुला असं का वाटतंय। त्यावरती अर्जुन सगळ्या इत्थंभूत घटना सांगतो आणि मला असं वाटतंय की सायलीचे आई वडील असे असूच शकत नाहीत। मग रविराज म्हणतात ठीक आहे तुला जर का शंका आहे ना तर तू म्हणजे मुळात मी सांगू का एक वकील म्हणून तू हे आधी करायला हवं होतं ज्या वेळेला तू आता ह्यांना आणलंस। पण कसं असतं माहितीये का कधी कधी आपल्याला या सगळ्यामध्ये आता भावना महत्वाच्या वाटतात पण मी ज्या वेळेला तन्वीला ओळखून घेतलं होतं तेव्हा मी डीएनए टेस्ट ऑलरेडी केली होती। अर्जुन म्हणतो हो मला माहिती आहे। यावरती रविराज म्हणतात पण तरी सुद्धा मला का कुणास ठाऊक आता त्या डीएनए टेस्ट खरी आहे खोटी आहे की अशी शंका यायला लागते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो सिनियर एक काम कर ना यासोबत तू तुझी आणि आता तन्वीची सुद्धा डीएनए टेस्ट करून घे की। यावरती आता रविराज म्हणतात तुझं हे म्हणणं मला पटतंय काहीतरी गडबड सुद्धा होऊ शकते असं म्हटल्यावर ती ताबडतोब आता इकडे रविराज आणि आता इकडे अर्जुन यांचा निर्णय ठरतो की एकाच वेळेला आपण 2 डीएनए टेस्ट करून घ्यायच्या जेणेकरून या सगळ्यामध्ये जे काही सत्य आहे ते समोर येईल। फायनली आता इकडे प्रिया अडकणार असते आणि त्यानंतर 2 डीएनए रिपोर्टची तयारी होते आणि काही झालं तरी सुद्धा 2 डीएनए रिपोर्ट आपण आता करायचे असं ठरतं ज्याची खबरबात प्रियाला नसते। आणि आता रविराज सांगतात हे बघ मला काय वाटतं माहितीये का हे जे काही बोलणं आहे ना आपल्यामध्ये झालेलं ते आपण गुप्त ठेवूया जेणेकरून कोणालाही याच्याबद्दल भणक लागायला नको का कोणास ठाऊक मला मागच्या वेळेचे डीएनए रिपोर्ट बदलल्यासारखे वाटतात। त्यानंतर रविराज आता इकडे 24 तासाच्या आत ते डीएनए रिपोर्ट काढून आता इकडे येतात। पण प्रेक्षकांनो डीएनए रिपोर्टचं जे काही भयंकर सत्य समोर आले ते बघून रविराजांना पण धक्का बसणार असतो आणि बाकी सगळ्यांना पण। इकडे आता सायली अर्जुनला विचारायला लागते काय झालं तुम्ही कुठे गेला होता। यावरती अर्जुन सांगतो खरं तर मी सिनियरला भेटायला गेलो होतो। सायली म्हणते काही विशेष। यावरती आता इकडे अर्जुन सांगतो नाही तसं काही विशेष नाही पण आहेत काही गोष्टी खुलासा केल्यावरती कळेल। यावरती सायली म्हणते तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय असं मला का वाटत आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो नाही खरं सांगायचं तर मी तुझ्यापासून काहीही लपवत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो म्हणजे सायली सांगायला लागते की नक्की काहीतरी गडबड आहे। इकडे आता प्रतिमा रविराजांना विचारायला लागते काय झालंय। रविराज म्हणतात खरं तर अर्जुन आणि सायली या दोघांनी म्हणजे अर्जुनने खरं तर सायलीचे आणि तिच्या वडिलांचे डीएनए रिपोर्ट करण्यासाठी ठरवले। यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते काय बोलताय डीएनए रिपोर्ट का त्यांना काही डाऊट आहे का। यावरती मग आता घडलेला प्रकार सगळा सांगत म्हणजे रविराज सगळा घडलेला प्रकार सांगतात। बरं हे सगळं घडल्यावरती प्रतिमा सांगते का कुणास ठाऊक पण मला पण अर्जुनचं म्हणणं पटलंय। रविराज म्हणतात त्याच वेळेला मी आता आपली सुद्धा डीएनए टेस्ट करायचं ठरवलंय आणि त्यानंतर प्रतिमा म्हणते ठीक आहे। प्रतिमा कोणतीही रिॲक्शन चुकीची देत नाही आणि त्याच वेळेला आता रविराजांना फोन आलाय आणि रविराजांनी फोन घेत डीएनए रिपोर्ट आलंय असं सांगितलंय। डीएनए रिपोर्ट आल्यावरती प्रतिमा ताबडतोब आता सायलीला कॉल करते प्रेक्षकांनो आणि सायली आम्ही तिकडे येत आहोत असं सांगायला लागते। सायलीला कळत नाही की काय झालंय काल हे अचानकपणे तिकडे गेले आज अचानक प्रतिमा आत्या धावत पळत तिकडे येत आहेत
काय घडलंय तिला आता कळत नाही। ती विचारते काही प्रॉब्लेम आहे का प्रतिमा? प्रतिमा सांगते हे बघ आम्ही तिकडे आलो की तुला सांगू। तोपर्यंत प्रेक्षकांनो रविराजांच्या हातामध्ये डीएनए रिपोर्ट पडलेत आणि डीएनए रिपोर्ट घेऊन रविराज आता सुभेदारांच्या घरात आलेले आहेत। इथे खरा गौप्यस्फोट होतो, त्याच्या पाठोपाठ नागराज आणि प्रताप आहेत आणि ते डीएनए रिपोर्टवरून एकतर 2 सत्य समोर आलेत। सगळ्यात पहिलं सत्य ते म्हणजे आता प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य आणि दुसरं सत्य म्हणजे सायली ही त्यांची म्हणजे मैनावती आणि सदाशिव यांची मुलगी नसल्याचं सत्य। आता या 2 सत्यांचा अजून एकमेकांशी काही ताळमेळ लागलेला नाहीये प्रेक्षकांनो। काही झालं तरी हे हे 2 रिपोर्ट वेगवेगळे असतात आणि प्रतिमा ते रिपोर्ट हातात घेते आणि प्रतिमा सांगायला लागते मग ही तन्वी आपली मुलगी नाहीये तर ही डीएनए टेस्ट कशा पद्धतीने पॉझिटिव्ह आली होती। आणि त्यावेळेला सायली बिचारी रडायला लागते। काय चाललंय सायलीला काहीच कळत नसतं, आपल्या बाबतीत हा सगळा काय प्रकार चाललेला आहे हे सुद्धा तिला कळत नसतं आणि त्यामुळे सायली आता पूर्णपणे गडबडलेली असते आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रतिमा सायली तू काळजी करू नकोस। अर्जुनला आणि आता म्हणजे यांना दोघांनाही शंका आली होती की हे तुझे खरे आई वडील नाहीयेत आणि म्हणूनच त्यांनी हे सगळे रिपोर्ट केले आणि त्यात ते तुझे आई वडील नाहीयेत हे कळलं। यावरती सायली बिचारी रडायला लागते आणि प्रतिमा त्या माझ्या आयुष्यामध्ये आई वडिलांचं प्रेमच नाहीये का? म्हणजे आता अर्जुन सरांनी इतक्या मेहनतीने आई वडील शोधून आणले, मला सुद्धा बरेच दिवस असं विचित्र वाटते की हे माझे आई वडील खूपच वेगळं माझ्याशी वागतायत, पण मी मनाला समजवत होते की नाही हे माझे आई वडीलच आहेत। पण आज डीएनए रिपोर्ट आता मुळे सिद्ध झालेलं आहे की आता हेच माझे आई वडील नाहीयेत। त्यावरती आता प्रतिमा रविराज सांगायला लागतात तुझ्यासाठी हा जरी दुःखाचा क्षण असला आणि आता तरी सुद्धा आमच्यासाठी हा सुखाचा क्षण आहे। यावरती रविराज सांगतात आम्ही सुद्धा आता डीएनए टेस्ट केली होती, आमच्या डीएनए टेस्ट मध्ये आता इकडे असं आलेलं आहे की या सगळ्यामध्ये प्रिया आमची मुलगी नाहीये असं म्हणत डॉक्टरांचे 2 डीएनए रिपोर्ट आता रविराज सगळ्यांच्या समोर आणतात। डॉक्टर सुद्धा सगळ्यांना डीएनए रिपोर्ट दाखवतात। हे डीएनए रिपोर्ट दाखवल्यावरती मग आता इकडे सगळ्यांना जबरदस्त प्रेक्षकांनो धक्का बसलेला आहे की नक्की काय घडलंय आणि त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे सायली रडायला लागलेली आहे। रविराज सांगतात रडू नको, पण प्रेक्षकांनो एक तिसरे डीएनए रिपोर्ट समोर घेऊन डॉक्टर आलेले आहेत आणि त्या तिसऱ्या रिपोर्ट आता प्रतिमा आणि सायलीचे आहेत। अर्जुनला का कुणास ठाऊक असं वाटलेलं आहे की आपण हे डीएनए रिपोर्ट करावे आणि त्यांनी आता ते डीएनए रिपोर्ट केले। ते डीएनए रिपोर्ट समजताच इकडे प्रेक्षकांनो एका पाठोपाठ एक खूप मोठा गौप्यस्फोट झालेला आहे आणि त्याचमध्ये प्रतिमा आणि सायली यांचे डीएनए रिपोर्ट मॅच झालेत। सगळा गौड बंगाल झालंय, कुणालाच काही कळत नाही। तिसऱ्या रिपोर्टने सगळे हादरलेत। अर्जुनने हे रिपोर्ट का केले बरं? केले हे पॉझिटिव्ह कसे आले? काय गडबड आहे? आणि या सगळ्यामध्ये आता अर्धसत्य तर समोर आलेलं आहे, पण आता रविराजांना या रिपोर्टवरती काही कळतच नाहीये रिॲक्ट कसं व्हावं। रविराजांनाच काय कुणालाच काही कळत नाहीये आणि त्यानंतर मग आता रविराज यांच्या समोर प्रिया तन्वी नसल्याचं सत्य आलंय, सायली बबली नसल्याचं सत्य आलंय आणि प्रतिमा आणि सायलीचे डीएनए रिपोर्ट मॅच झालेत। या सगळ्यामधून आता रविराज विचार करतात की एकदा आपण प्रिया आणि आता तन्वी आणि सायलीचे खोटे आई वडील यांचे डीएनए रिपोर्ट टेस्ट करूया, म्हणजे आपल्याला कदाचित सगळं क्लिअर होईल आणि मग मात्र आता ते हे करतात की काही झालं तरी सुद्धा हे रिपोर्ट करायचे। आता रविराज ते रिपोर्ट करणार, ते रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार का आणि त्यानंतर आता मालिकेमध्ये सगळ्या सत्याचा उलगडा होणार का पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे।